या बोला श्री अच्युतो म्हणतसे विस्मितो अर्जुना हा ध्वनितो अभिप्रायो जे बुद्धियोग सांगता सांख्य मतसंस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देश तू नेणसीची म्हणून क्षोभला शिवायांची तरी आता जाणम्याची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकिया दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादिसिद्धा एक ज्ञान योग म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान कृष्णाला विस्मय वाटला. भगवान अर्जुनाला मोठ्या प्रेमाने म्हणाले, पार्था, माझ्या बोलण्याने तू उगीचच गोंधळून गेलास बघ. माझ्या बोलण्यातला गूढ अर्थ तुला कळला नाही. तुला मी बुद्धियोग समजावून सांगताना अगदी सहजपणे प्रसंगवशात ज्ञानयोग समजावून सांगितला. सांख्यांना अभिप्रेत असलेल्या ज्ञानयोगाची व्यवस्था केवळ योगायोगाने समजावून सांगितली. परंतु पार्था, माझा उद्देश तुझ्या अजिबात ध्यानात आला नाही आणि उगीचच तू माझ्यावर रागावलास. तुझ्या या भक्ती गाभाऱ्यात अकारण क्षोभ तेवत ठेवलास. आता नीट लक्षपूर्वक ऐक. हे दोन्ही मार्ग मीच सांगितलेले आहेत. हे वीरश्रेष्ठा, अनादी कालापासून या दोन्ही निष्ठा माझ्यापासून प्रकट झालेल्या आहेत. सांख्यांचा हा जो ज्ञानयोग आहे या संबंधी ऐक. परमेश्वराची ओळख होता क्षणी साधक तद्रूप होतो. ज्ञानी लोक ज्ञानयोगाच्या या आत्मसाक्षात्कारी मार्गावरून आनंदाने प्रवास करतात. दुसरा जो कर्मयोग तुला सांगितला त्याचे वैशिष्ट्य काय, तर कर्मनिपुणता प्राप्त करून साधक लोक थोड्या विलंबाने का होईना मोक्षाच्या भगवंत वाटेला लागतात. हे दोन्ही मार्ग सकृतदर्शनी दोन दिसले तरी ते शेवटी मलाच येऊन मिळतात. कारण त्यांचे साध्य एकच. कसे, तर शिजवलेले सिद्ध अन्न आणि शिजवत ठेवलेले अन्न दोन्हीचा उद्देश भोजन तृप्ती हाच असतो. का पूर्वा परसरिता भिन्ना दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी तैसी दोनी ये मते सूचिती एका कारणाते परी उपास्तिते योग्यते आधीन असे देखे उत्पलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुकेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पा विहंग ममते अधिष्ठूनि ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती येर योगी येत कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. पार्था, पूर्वेकडून वाहणारी नदी आणि पश्चिमेकडून वाहणारी नदी दिसायला जरी भिन्न असल्या तरी एकदा का त्या समुद्राला मिळाल्या की एकरूप होऊन जातात. त्यांचे भिन्न भिन्न अस्तित्व संपुष्टात येते. तसा हा ज्ञानयोग आणि कर्मयोग एकाच भगवंत मिलनाशी एकरूप होतात. भगवंत प्राप्ती या एकाच साध्याशी
ते येऊन मिळतात. फक्त त्यांचे उपासना मार्ग वेगळे, प्रत्येकाच्या मानसिक योग्यतेवर ते अवलंबून असतात. कसे ते तुला समजावून सांगतो. पक्षापाशी पंख असतात. तो एका झेपेत फळाला झोंबतो आणि फळ चाखतो. परंतु माणसापाशी पंख आहेत का? तो पक्षासारखा फळावर झेप घेऊ शकेल का? माणूस झाडापाशी येईल, हळूहळू झाडावर चढेल, एक एक फांदी पार करीत फळापाशी निश्चितपणे पोहोचेल. याचा सोपा अर्थ असा की ज्ञानी पुरुष पक्षासारखा मोक्षाच्या दिशेने आपल्या ज्ञानपंखांच्या सहाय्याने झेपावतो आणि जे कर्मयोगी असतात ते कर्माच्या आधारे निष्काम कर्म करीत थोड्या विलंबाने का होईना मोक्षप्राप्ती करून घेतात. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिताची सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. का प्राप्त कर्म सांडिजे, ये तुलेनी नैष्कर्म्या होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैल तीरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे, घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसे निपाकुन कीजे. की सिद्धहीन सेविजे, केवी सांगे. पार्था, तुला जे सांगतो आहे ते लक्षपूर्वक ध्यानात घे. प्रत्येक जीवाला जी विहित कर्मे करायची असतात ती कधी टाळू नयेत. ती कर्मे टाळून साधकाला कधी सिद्ध पुरुषाप्रमाणे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नाही. जी कर्मे आपल्या वाट्याला आलेली असतात त्यांचा त्याग करून कधीच निष्कर्म अवस्था प्राप्त होत नाही. हे वायफळ बोलणे तू टाकून दे. पार्था, तू मला सांग, नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जर जायचे आहे तर होडीचा त्याग करून चालेल का? किंवा भूक लागलेली असताना ही क्षुधा शांत करायची असेल तर स्वयंपाक न करून कधी चालेल का? किंवा अन्न सेवन न करून चालेल का? जव निरार्थता नाही, तव व्यापारो असे पाही. मग संतुष्टीचा ठाई, कुंठे सहजे. म्हणून आईके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा, त्याज्यनो हे. आणि आपुला लिया चाडे, आपा दिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे, ऐसे आहे. हे वायांची सैरा बोलिजे, उकलू तरी देखो पाहिजे. परी त्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत मानी. पार्था, फलाशेची, वासनांची, इच्छांची जळमटे मनात जी साठलेली असतात ती जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाहीत तोपर्यंत कर्म हे करावेच लागते. परंतु आत्म्याच्या तृप्तीने कर्मे पार पडली की हीच कर्मे मानसिक पातळीवर विराम पावतात. म्हणून तुला सांगतो, ज्याला नैष्कर्म्य पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने उचित कर्माचा त्याग कदापिही करू नये. आणखी तू मला एक सांग, आपण कर्म केले म्हणून ते पूर्वत्वास जाते आणि नाही केले म्हणून अपूर्ण राहते असे थोडेच आहे? हे सारे निरर्थक बोलणे तू प्रथम टाळ. नीट विचार कर. तुला मी सांगतो, कर्माचा त्याग केल्याने कर्मत्याग कधी घडत नाही ही खूण गाठ मनाशी पक्की बाळग. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी वोसंडिले. तरी स्वभाव काय निमाले, इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले,
की नेत्रींचे तेज गेले, हे ना सारंध्र बुझाले, परिमळूने घे ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया, हे स्वप्नावबोध ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू, हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काई, म्हणून कर्म त्यागु नाही प्रकृती म्हणता. पार्था, हा जो जीव प्राकृत शरीराच्या आधाराने वाढतो आहे, तोपर्यंत त्याचे कर्म करणे चालूच असते. मी कर्म करतो किंवा मी कर्माचा त्याग करतो असे म्हणणे अज्ञानमूलक आहे. कारण या जगत असलेल्या प्राकृत शरीराचे अष्टव प्रहर कार्यरत राहणे हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या तर पूर्णपणे स्वाधीन असते. शास्त्रविहित जेवढी म्हणून कर्मे आहेत त्यांचा हट्टाने त्याग करता येईल, परंतु ही जी आपली 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आहेत, त्यांची कर्मे आपल्याला कधीतरी थोपवता येतील का? तू मला सांग. ज्या कानांनी आपण ऐकतो त्यांचे ऐकणे तुला थांबवता येईल का? की डोळ्यांमधले तेज कधी हरपेल का? नाकाने आपली छिद्रे बंद करून कधी सुगंध नाकारला का? किंवा प्राण आणि आपण यांचे व्यापार थांबले का? की बुद्धीमधले विचारशक्तीचे चलनवलन खुंटले? पार्था, तहान आणि भूक या दोन्ही इच्छा होईनाशा झाल्या असे कधी घडले का? झोप येणे आणि झोपेतून जागे होणे या क्रिया चालूच आहेत ना? पायांचे चालणे थांबले नाही ना? म्हणजे काय तर पाय चालण्याचे विसरले नाहीत. हे जरी क्षणभर बाजूला ठेवलेस तरी इहलोकीचे जन्ममृत्यूचे रहाट गाडगे थांबले नाही ना? पार्था, यातले एकही थांबू शकत नाही. तर मग त्याग कशाचा केला? म्हणून प्रकृतीकडून कर्मत्याग घडणे शक्य नाही. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृतिगुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया देखे रथी आरूढिजे, मग निश्चळा बैसिजे, तळी चळा होऊन हिंडिजे, परतंत्रा का उचलिले वायुवशे, चळे शुष्कपत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म्यही व्यापारे निरंतर, म्हणून संगुजव प्रकृतीचा, तव त्यागुण घडे कर्माचा, ऐसी याही करू म्हणती तयांचा, आग्रहो चिवरे. जड प्रकृतीच्या बळावर कर्मेही परतंत्रपणे घडत असतात. इंद्रिये कार्यरतच असतात, परंतु अज्ञानी माणसांच्या हे लक्षातच येत नाही आणि केवळ मनी उफाळून आलेल्या अहंकारामुळे माणूस म्हणतो, मी कर्म करतो किंवा मी कर्माचा त्याग करतो. तुला एका उदाहरणाच्या आधारे समजावून सांगतो. रथामध्ये बसलेला माणूस जरी निश्चलपणे बसला तरी रथाबरोबर तो जातच असतो ना? पराधीनपणे त्याच्या देहाचे चालणे घडतेच ना? वाळलेले पान वाऱ्याबरोबर आकाशात भटकत राहते हे तुला ठाऊकच आहे. त्याप्रमाणे माणूस जरी निष्कर्म झाला तरी जोपर्यंत शरीर धर्माने तो जगतो आहे तोपर्यंत कर्मेंद्रियांच्या आधारे आणि ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने कर्म करीतच राहतो. म्हणून पार्था, माझे बोलणे ऐकून ठेव. जोपर्यंत माणसाचा जड प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत कर्मत्याग घडत नाही.
आम्ही कर्मत्याग करतो हे अहंकारी वृथा बोलणे आहे.